अस्सलाम वालेकुम, नमस्कार. माझं नाव मुदस्सर बशीर मेहर आहे आणि मी सोनगिरीतील एक आंबा बागायतदार व काजू बागायतदार आहे. मी आंब्याचा व्यवसाय करतो, काजूचाही व्यवसाय करतो. एक छोटासा व्यापारी आहे. माझी कलबस्त्यामध्ये काजूची बाग आहे. 350 काजूची, नायरीतल्या माणसाची, फिरोज पाटणकर या मालकाची काजूची बाग आहे. या काजूमध्ये गेले सतत 15 दिवस आहे ना, माझी बी चोरी होतोय. आजपर्यंत जवळपास 70 ते 80 हजाराची बी चोरीला गेली. त्या चोरीचा त्रस्त होऊन आज मी माझ्या बागेमध्ये येऊन सकाळी 6 वाजल्यापासून पारा द्यायला सुरुवात केली. तेव्हा नेमका तो चोर मला सापडला. मी 8 वाजता बागेमध्ये आला आणि मी त्याला बिया काढायला दिली. हा माणूस आहे, हा माणूस आहे. हा माझे बिया, हे बघा, हे किती बिया काढल्याने ते बघा. हा माणूस आहे आणि ह्यानी, त्याचं नाव आहे सरफराज मनियार. कलबस्ता गावात राहतो. ह्याला मी रंगेहात धरलाय आणि आता ह्याला मी पोलीस स्टेशनला घेऊन जातोय. पोलीस स्टेशनला काय होईल ते त्याच्यानंतर कारवाई पोलीस स्टेशनला आपण करूया. हा माणूस आहे. आज आम्ही बागा कशाला करतो? ह्याला चोरी करण्यासाठी. मालकाला पैसे द्यायचे असतात. आम्हाला करारावर बाग घेतलेली आहे आणि गेली 15 दिवस सतत बागेतनं चोरी होतोय, सतत 15 दिवस. आणि आज ह्या माणसानं आहे ना, मी रंगेहात धरलंय. याला मी आता पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहे. जी काय होईल कारवाई ती पोलीस स्टेशनला. आणि मी ह्यांच्या गावामध्ये पण सांगतोय, मजीद शेठ आहेत, मोहम्मद शेठ आहेत, त्यांना पण सांगितणार. मजीद नेवरेकर, मोहम्मद शेठचा काय, मोहम्मद शेठ दसूरकर यांना सुद्धा मी सांगणार आहे. मी याला, हा पलाला इथून बागेतून, याला मी जाऊन तिथे मलदेवाडीच्या रस्त्याला मी धरलंय. तेव्हा माणसाचं आहे बघा. पुढे काय कारवाई येईल त्याचा पण मी व्हिडिओ तुम्हाला नंतर टाकतो.